की तुम्ही स्वतःचा आत्मशक्ती जाणा, स्वतःचा जीवात्मा जाणा, स्वतः तर तुम्हाला सत्य कळेल. काय जीवनाचं सर्वात मूळ रहस्य काय आहे की स्वतःला जाणून घेणं. आणि मग तुम्हाला कळतं, ज्यावेळेस आपण स्वतःला जाणून घेतो की आपण कोण आहे किंवा काय आहे काय नाही, त्याच वेळेस आपल्याला सर्व गोष्टी कळतात की आपण भक्ती कशी करावी किंवा काय नाही, भगवंत आहे की नाही. जोपर्यंत आपण स्वतः बघत नाही किंवा काय करत नाही तोपर्यंत कसं ठरणार किंवा कसं काढणार. काल्पनिक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्रॅक्टिकली मध्ये साधण्यासंदर्भात, भक्ती संदर्भात, दिव्य शक्तीच्या प्राप्ती संदर्भात. ठीक आहे. आता मी जो हा व्हिडिओ बनवतोय तो नीट ध्यानपूर्वक ऐका की आज सर्वांनी श्रावण महिना वगैरे सर्वांनी पाळा, सर्वांनी साधना केली, सर्व गोष्टी केल्या किंवा काय केलं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो क्षण असतो दसऱ्याचा. कुठला? दसरा. कोणता? दसरा. नीट लक्षात ठेवा. दसऱ्याचा सण झाला, दिवाळीचा सण झाला, आपला नवरात्रातलं सर्व उपास वगैरे सर्व आपले केले, सर्वांनी केलं. पण ह्या सणामध्ये सर्वात महत्वाचे जी ओरिजिनल पूजा विधी ज्यांनी केली, कोण करतात आणि कोण नाही हे तुम्हाला मी सांगतो, तर ते ध्यानपूर्वक ऐका. ज्यावेळेस आखाड महिना संपल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये साधनाला व तपसाधनाला बसणारे सिटी भागामध्ये फक्त मोजकेच कमी लोक असतात. पण सर्वात जास्त आदिवासी भागांमध्ये श्रावण महिन्यापासून, ज्यावेळेस श्रावण महिना चालू होतो त्यावेळेस श्रावण महिन्यापासून जोपर्यंत दिवाळीचा दिवा पेटत नाही, दिवाळीचा काय तोपर्यंत ते विधिविधानाला बसलेले असतात व साधना करत असतात व तपसाधनाला बसलेले असतात. आदिवासी जे पण आदिवासी भागातले जे पण असतील, खेड्यापाड्यातले जे पण समजमचं साधक जे माझे व्हिडिओ बघत असेल तर ते नक्कीच सांगतील. जे पण त्याच्यामध्ये आदिवासी सर्व समाज झाले, सर्व म्हणजे सर्व, हे लक्षात ठेवा. जर ते कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सत्य काय ते कळेनच. पण ज्यांना खरं आहे ज्ञान त्यांनाच कळतील आणि जी ती परंपरा चालली तेच करतील. तर काय असतं की श्रावण महिन्यामध्ये आहे ना सर्वजण आहे ना प्रकृतीच्या पूजेला बसून घेतात. वनस्पती, ज्यांनी वनस्पतीची साधना केली त्याच्या साधण्याला बसतात किंवा महादेवाच्या साधण्याला बसतात, देवीच्या अनेक साधनाला बसत असतात. काय दिव्य वनस्पती, जेवढे पण दिव्य वनस्पती असो किंवा काय असो ह्या साधनाला सर्व बसतात. त्याच्यामध्ये कुणी कंदमुळ्यांची साधना करतं, जी कंदमुळे असतात, दिव्य वनस्पती, जी दिव्य कंदमुळे, दिव्य फुलं, दिव्य जे वृक्ष असतात, दिव्य वनस्पती, अनेक प्रकारच्या रोगांवरती चालणारे वनस्पती,